स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो, या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आपण आज बघणार आहोत. मित्रांनो, हे बघा, नवीन वर्ष सुरू होत आहे. 1 जानेवारी, समजा आज आहे 31 डिसेंबर. उद्यापासून नवीन वर्ष सुरू होत आहे. मित्रांनो, आपल्याला ह्या नवीन वर्षामध्ये चुकूनही हे कामे करायची नाही आहे. मित्रांनो, चुकूनही हे कामे करायची नाही आहे. नाहीतर आपण जर हे कामे केली तर वर्षभर आपल्या घरामध्ये कटकट, भांडणे, नकारात्मकता ऊर्जा आपल्या घरामध्ये राहू शकते. मित्रांनो, आपल्याला नवीन वर्षाची नवीन प्रकारे काही नवीन सुरुवात करायची आहे. मित्रांनो, हे बघा, नवीन वर्ष प्रत्येकाचा आनंद घेऊन येत असतो. मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये काही लोक नवीन वर्षाची आतुरतेने वाट पाहत आहे. मित्रांनो, नवीन शुभ मुहूर्तावर काही लोक आपण काही चांगल्या वस्तू खरेदी करू शकतो. मित्रांनो, चला, हे शास्त्रानुसार ह्या दिवशी काही विशेष कामे केल्याने वर्षभर सुख समृद्धी आपल्याला मिळेल. या काळात मोराचे पीस खरेदी करणे अतिशय शुभ आहे. मित्रांनो, नवीन वर्षामध्ये नवीन मुहूर्तावर लोक काही घरी नवीन वस्तू घरामध्ये आणत असतात. म्हणजे घरोघरी नवीन पूजा करत असतात, कोणी नवीन आयोजन करत असतात. मित्रांनो, ह्या काळी काही लोक काही संकल्प घेत असतात, तर कोणी काही चांगली गोष्टीची शपथही घेत असतात. मित्रांनो, बघूया आपण, हे नवीन वर्ष सुरू होत आहे, आपण ह्या नवीन वर्षाची सुरुवातीमध्ये काय करायला नको. मित्रांनो, घरामध्ये हे बघा, आपण नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी नवीन वर्षामध्ये आपण काही सणापेक्षाही कमी मानत नाही ह्या नवीन वर्षाला. आपण एखादा सणसुदी असतो, एखादी दिवाळी असतो, तेव्हा किती उत्साहाने आपण सण साजरा करतो. ह्याच प्रकारे आपल्याला नवीन वर्षामध्ये असेच आपल्याला काहीतरी सणासारखाच नवीन वर्ष साजरा करायचा आहे. मित्रांनो, हे बघा, ह्या काळात आपल्याला घरामध्ये मंदिरामध्ये विधिवत पूजा करायची आहे. यामुळे हे दिवस आपल्या प्रत्येकांना घर उजळून टाकायचे आहे. मित्रांनो, घरामध्ये उजळून टाकायचे आहे, म्हणजे घर आनंदाने, दिवे, देवपूजा, ह्या गोष्टी आपल्याला पहिल्या दिवशी करायच्या आहे. मित्रांनो, घरामध्ये कधीही चुकूनही अंधार करू नका. मित्रांनो, ह्या वर्षाच्या पहिल्या दिवशी घरामध्ये अंधार करायला नको. मित्रांनो, अत्यंत अशुभ आहे. घरामध्ये अंधार म्हणजे अत्यंत शुभ आहे. मित्रांनो, आणि दुसरी जे काम आहे, मित्रांनो, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी भांडणं तर कधीच करायला नको. मित्रांनो, घरामध्ये जर आपण भांडण केली, मित्रांनो, घरामध्ये आणि कुटुंबामध्ये शांतता पाहिजे. मित्रांनो, कुणीही वादावाद घालू नये. आपण जर असं केलं तर आपल्या पहिल्या दिवशीच घरामध्ये जर आपण भांडण केले, मित्रांनो, तर वर्षभर घरामध्ये नकारात्मकता ऊर्जा साठेल. मित्रांनो, आणि वर्षभर आपले पहिल्या दिवशी जर आपण भांडणापासून नवीन वर्षाची सुरुवात केली तर म्हणजे पूर्ण वर्ष आपल्या भांडणामध्ये जाणार आहे. मित्रांनो, त्यामुळे आपण ह्या भांडणे करू नको. आपण ह्या गोष्टींची अतिविशेष काळजी घ्यायला पाहिजे. मित्रांनो, काहीतरी देवपूजा, काहीतरी चांगले मांगलिक कार्य करून आपल्याला नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे. मित्रांनो, याच्यानंतरची गोष्ट म्हणजे याच्यानंतरची कामे जी आहे, मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, हे बघा. नवीन वर्षामध्ये तामसिक अन्न सेवन करू नये. मित्रांनो, तामसिक अन्न आपण सेवन करू नये. म्हणजे वर्षाच्या पहिल्या दिवशी काही सण म्हणून साजरा केला पाहिजे. घरात विधिवत माता लक्ष्मीची पूजा करायला पाहिजे. मित्रांनो, आणि त्यामध्ये आपण मांसाहार, मांस, मच्छी खाणे टाळायला पाहिजे. मित्रांनो, कोणाला सवय असते, मित्रांनो, नवीन वर्षाची, कोणी लोक पार्टी करतात, तर कोणी देवपूजा करतात, तर कोणी काहीतरी नवीन सुरुवात करून नवीन वर्षाची सुरुवात करत असतात. मित्रांनो, त्यामुळे आपण कधीही मांस, मच्छी आणि हे जे आहे, मित्रांनो, अंडे, मटण, मांस, मच्छी खाऊन आपण कधीही वर्षाची सुरुवात करायला नको. मित्रांनो, आपण हे पण काम करायला टाळायला पाहिजे. मित्रांनो, हे बघा, पुढचे जे आहे, मित्रांनो, आणि नवीन वर्षामध्ये आपल्याला पहिल्या दिवशीच कुणाकडूनही कर्ज आपण घ्यायला नको. मित्रांनो, म्हणजे वर्षभर आपल्याला सुरुवात
फक्त कर्ज घेतल्याने करायची नाही आहे मित्रांनो. हे बघा, वर्षभर आर्थिक समस्याला आपण उत्पन्न म्हणजे आर्थिक समस्या आपल्या समोर येऊ शकतात. यामुळे कर्ज घेणे टाळावे मित्रांनो. हे बघा, आपण जर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच आपण कोणाकडून कर्ज घेतले, कोणाकडून उधारी जर घेतली, तर आपलं पूर्ण वर्ष जो आहे मित्रांनो तसाच जाणार आहे. बघा, आपण कोणत्याही कामाची सुरुवात जर चांगली केली मित्रांनो, तर आपल्यासोबत काही चांगलंच होतं मित्रांनो. त्यामुळे आपण कधीही कुणाकडूनही पैसे उधार घ्यायचे नाही आहे मित्रांनो. आणि ह्या काळामध्ये म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपली पर्स कधीही रिकामी ठेवायला नको मित्रांनो. त्यामध्ये थोडे का होत नाही, पण आपल्याला पैसे ठेवायचे आहे. पुढचे जे काम आहे मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, नवीन वर्षामध्ये शुभ मुहूर्तावर चुकून आणि धारदार वस्तू आपल्याला खरेदी करायच्या नाही आहे मित्रांनो. असे जर आपण केले तर कुटुंबाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल मित्रांनो. हे बघा, आपण जर या शुभ मुहूर्तावरती जर आपण धारदार वस्तू जर खरेदी केल्या तर मित्रांनो, हे बघा, चाकू असो, कात्री असो किंवा अशा धारदार ज्या वस्तू अनेक असतो, ह्या शुभ मुहूर्तावरती ह्या वस्तू आपण कधीही खरेदी करून घरात आणायला नको मित्रांनो. पुढचे जे काम आहे मित्रांनो, आपण नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचे कपडे घालू नका. असे जर आपण केले तर दिवसाचे काळे कपडे परिधान केले तर आपल्या पहिल्या दिवशी, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण हे काळे कपडे जर परिधान केले तर आपल्या घरामध्ये नकारात्मकता ऊर्जा पसरू शकते. पूर्ण वर्षभर आपला असाच जाणार आहे मित्रांनो. त्यामुळे आपल्याला नवीन वर्षाची नवीन म्हणजे चांगले हे कामे आपल्याला करायला नको मित्रांनो. पुढचे जे काम आहे मित्रांनो, हे बघा, आपण काहीतरी सुरुवात करायला पाहिजे. सकाळी उठून काहीतरी देवपूजा, काहीतरी नवीन एखादा संकल्प करून मागचे जे आपल्या 2023 काही मागचे चांगले दिवस आपले गेले नाही ते आपण सोडून नवीन दिवस, नवीन वर्ष, काहीतरी नवीन आनंद घेऊन आपल्याला नवीन उत्साह तयार करून आपल्याला सुरुवात करायची आहे मित्रांनो. हे बघा, ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली या कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.